राईट इन अ बेट. मी मंदारचे रिपोर्ट्स चेक केलेत. चेस्टमध्ये थोडा कफ आहे, पण अस्थमाची काहीच शक्यता नाही. थँक गॉड. म्हणजे काळजीचं काही कारण नाही. इनफॅक्ट रिपोर्ट्समध्ये काही सापडलं असतं तर काळजीचं काही कारण नव्हतं. रिपोर्ट जरी नॉर्मल दिसत असले तरीही तो 2दा चक्कर येऊन बेशुद्ध पडलाय आणि झोपेत त्याचा श्वास लागतो. हे इग्नोर करून चालणार नाही. मग आता फॉर फर्दर इन्व्हेस्टिगेशन आपण त्याच्या हार्टचा 2D एको करून घेऊ. त्यातही काही निदान नाही सापडलं तर मग सिटी स्कॅन आणि MRI करूया. सो मेंदूमध्ये कुठे काही आहे की नाही हेही क्लिअर होऊन जाईल. आणि 2 दिवस मी त्याला ॲडमिट करून घेते. तोपर्यंत रिपोर्ट्स येतील आणि 2 दिवस तर माझ्या ऑब्झर्वेशन खाली राहील. इज इट ओके? या. गुड. मिस्टर साठे, माझे पप्पा नेहमी म्हणतात, शंका मनात राहिली की घर करते, म्हणून शंका कधी रुजू द्यायची नाही. आय होप यू अग्री. या. थँक्यू.